आज वेट चेक करायला घेतलं होतं तर चक्क काटा पार करून गेला होता. तर म्हटलं चला आता वेट लॉसला केलंच पाहिजे. तर मी सकाळी हॉट वॉटर घेतलं होतं. प्रत्येक दिवसाचं डिटॉक्स वॉटर माझं वेगळं असणार आहे, ते मी तुम्हाला शेअर करेन. नंतर केसाच्या काळजीसाठी आणि वेट लॉससाठी मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा आवळा घेत असते. आवळ्याचा ज्यूस करून घेते किंवा आवळा तसाच खाऊन घेते. त्याच्यानंतर आद्विक शाळेतून आला होता, त्याला मस्त अंघोळ घातली, स्किन केअर केलं होतं. सकाळची अंघोळ त्याला घालत नाही, कारण सकाळी खूप थंडी असते त्यामुळं तो नाहीच बोलतो. नंतर त्याच्यासोबत थोडी मस्ती केली. नंतर थोडंसं घरकाम करत होते, त्याला पण माझ्यासोबत करायचं होतं, त्यामुळं तो माझ्यासोबत काम करत होता. नंतर थोडंसं म्हटलं आपली पण एक्सरसाइज होईल, त्यामुळं त्याला पण एन्जॉय करता येईल, त्यामुळं आम्ही डान्स करत होतो. तर त्याला एक नंबर तुझी कंबर चाल सिकी सिकी हे गाणं खूप आवडतं, त्यामुळे त्या गाण्यावरती डान्स केला. नंतर आम्ही पेटपूजा करायला घेतली होती. दुपारचा लंच केला. त्याच्यानंतर आद्विकचा थोडा होमवर्क, क्लासवर्क आणि ट्युशनवर्क सगळं असं मी घेत असते. ते घेतलं मी त्याला, कारण त्याच्या पप्पांना टाईम नसतो, त्यामुळे डेली मीच घेत असते. तर तो व्यवस्थित खूप छान अभ्यास करत असतो तो. त्याच्यानंतर मी सायंकाळी देवपूजा करायला घेतली. नंतर पेटपूजा करायला घेतली, जे की मी 32 बारने आता चालू केलेलं आहे. ते माझ्या डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे, नक्की जाऊन बघा. त्याच्यानंतर पेटपूजा झाल्यानंतर अर्ध्या तासांनी ग्रीन टी घेतली आणि म्हटलं शतपावली करायला बाहेर आले होते. तर शतपावली करायला मी आणि आद्विक आलो होतो. घरी आल्यानंतर फेसवॉश केलं आणि स्किन केअर रुटीन करायला घेतलं, जे की मी डेली सकाळी आणि संध्याकाळी स्किन केअर करत असते 2 टाईम. त्यामुळं स्किन हायड्रेट राहते आणि ड्रायनेस होत नाही. नंतर आद्विकला पण माझी स्किन केअर करायची होती, तो स्किन केअर करत होता. नंतर त्याला लिप बाम पण लावायचं होतं. लिप बाम लावून मला भूत बनवून स्वतःच हसत होता. असा काही होता